बळरीतीने हसायचं. हसलं म्हणून दाखवायचं. आहे का खरंय का? कधीच नाही. माझ्या लहानपणाचा अनुभव आहे. हो कष्ट केल्याने उपाशी राहणं बंद. हो नाही सोंगाडोंग करता आलं तरी खाऊन पिऊन समाधानी. हो बरोबर. येतोय हा बोला बघ. येतं का? आला शो माझ्यापाशी. बघ चल. आला आला. यो 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 शांत आहे तसं. भात शिजते ना गावाकडे ना आमच्या. हो हाय. भात करतो आम्ही. भात करतो, नाचणी करतो. आणि आधी मध्ये आता कशी तुम्ही तिकडे टोमॅटो लावला, अजून काय काय लावला तिकडे? टोमॅटो अजून लावलं ना, दुधी, कोबी. हा तसं आमच्याकडे वांगी, दारची भाजी, काकडी, अजून असे बरेच जे आपले भाजीपाला आहे ना तसे. रान असेल हा तशी करतो. म्हणजे कसं आपला कुठं बाजारात गेला काय नाही गेला, आपल्या तिथे शेतात गेला किंवा आपण तिथे लावलं तिथे गेला, काढून आणलं, संध्याकाळी भाजी केली. हा जीवन पहिली लोक जगत होती, जुनी लोक आमची. शेतात जायचं काय गावून त्या आणायची, त्याची भाजी बनवायची. हा त्या समाधान वाटायचं. लोक कपड्याचं सॉंग नाही, हा. तेच पाहिजे तेच पाहिजे आहे ते. आता मग म्हणजे लोकांना नोकरी पण चांगली आहे, चांगल्या प्रकारची नोकरी आहे. हा पण जो सुख पहिल्या लोकांच्या चेहऱ्यावर आहे ना, तो आताच्या लोकांच्या नाही आहे. बळरीतीने हसायचं. हसलं म्हणून दाखवायचं. आहे का खरंय का? इकडे हिंडायला लागायचं म्हणून आपलं मी धुणं आलोय काढीत काढीत. जसं टाइम मिळेल तसं मोकळा असलं स्वच्छ वाटतंय ना. स्वच्छ वाटतंय. हो चांगलं वाटतं. म्हणून आपलं धरलंय आपलं थोडं थोडं. जसं टाइम मिळेल तसं. बाया गेले खुरपून. हो ते दिसते ना, ते गवत नाही राहिला. तो कुत्र्यामुळे नाचायला नाचतोय तो. असा बसतो माग आपल्याला. हा चल शिंबा चल. ये शिंबा चल चल. येतोय हा बोला बघ. येतं का? आला शो माझ्यापाशी. शिंबा चल. आला आला. यो 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 शांत आहे तसं. कधीच नाही. माझ्या लहानपणाचा अनुभव आहे. हो कष्ट केल्याने उपाशी राहणं बंद. हो नाही सोंगाडोंग करता आलं तरी खाऊन पिऊन समाधानी. हो बरोबर. पैसे तर त्याच्यात. रान काय म्हटलं? जनावर. हा रानातली डुक्कर. हा इकडे डुक्कर आहेत. आहे ना. मग ते याच्यात टोळी. हा त्यासाठी आपला आधी सावध राहायचं. कुठेतरी पोचगावून लावलं कडे जाते. पण इकडे या रानात असतील वाटतं डुक्कर. आहे ना. हा हा मग तेव्हाच शाप नासाडी करतील. हा नासाडी करतील. आपलं सावध आधी. हा गेली तर गेली. बरोबर. खात्यात ना असे लय आमचं जर खालाय. हो खातात तर भरपूर खातात. लय खात्यात. आली की सुट्टी नाही आपल्याला. धिंगाणा करून. हाक नाही बॉम्ब. हा कुणाला बोलायची. हा तेच ना. यो 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 मस्त बसलाय बांधावर शांत. हा हे कुतरडे आलं म्हणून बाहेर. तरी भरपूर करत करत आणलात. आता नाही 4 दिवस झालं करतोय. आता बुटापासून आला पूर्ण त्या झाडापर्यंत. तिथून आलं. तिथून करत करत येतपर्यंत. एवढं राहिलं. उद्या परत एवढं केलं म्हणजे हे आपलं डायपर आहे. हो गवत माझं जायचं नाही. हो आपल्या जमिनीत मातीत काम केलं माणूस कधी उपाशी नाही राहू शकत. नाही पैसा नका मिळू द्या. हो समाधानी खाऊन. नाही समाधानी जीवन आहे ना ते श्रीमंतीपेक्षा लय महत्वाचं आहे. हे कसं आता आपण गेलो आता एवढं काम केलं समाधान वाटतं. हो घरी गेलं जेवलं आरामशीर झोप चांगली लागते. समाधानाने. हो कारण झोप चांगली लागते. चांगली लागते. काम नाही केलं ना हा ते आपल्याला बी समाधान नाही. डोक्यात विचार काहीतरी
उगच पोकाळ त्यांना पेसत वाटायचं काही नसतं. सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत जरी माणसानं 8 तास काम केलं ना, म्हणजे मनापासून, तरी आयुष्य चांगला निघतो. मनापासून करा पाहिजे फक्त. मी आता लहानपणापासून मनापासून काम करतो. मला कोणी काम सांगत नाही, पण हे दिसत नाही ना बरोबर आपल्याला. बरोबर, आपल्याला सवय मोठ्या झाडापासून हे करता येतंय ना आपल्याला, हे करायचं आपलं. त्याच्यापासूनच आपला पोटबीट भरतो, सगळं भरतं ना. आपलं शरीराला ताण राहतो ना, ताण राहतो. हो, शरीर याच्यासारखा होतो. आपल्या शरीराला काम नाही केलं ना 8 तास रोज, रोगराई निर्माण होते. आपलं केलं म्हणजे समाधान बी वाटतं, झोप बरोबर. सकाळ ताजं तावनं उठत. हो, कोणतरी आलं वाटतं. आता बघा, जमीन आपल्या वाडवडिलांनी दिली, ते आपल्याला वाटतो की सगळ्यांची अशी टिकून राहावी, पण आपल्या हातात नसतो ना. काय नाही ना, आपल्या हातात नाही. ते कसं आहे, त्याने इकली. आणि बरं शेजारी माणूस आला, झालं, तुम्ही काय करणार, 4 रुपये वाढून घ्या आम्हाला. माणूस पागळतो 4 रुपयाला. पण तुम्ही नाही विकली. आम्ही नाही विकली. तुम्ही ती राखून ठेवली. आम्हाला 35,000पासून मागत होते गुंठ्याने, पण दमदारला कष्ट करीत राहिलो म्हणून आज समाधानी. हो, समाधानी. तेच आणि तेच ना, आपल्याला काय वाटतं, आपण विचार करतो की संपूर्ण भारताची, महाराष्ट्राची अशी वाडवडिलांनी दिलेली जागा टिकून राहावी, पण आता ते काळ राहिलं नाही. काळ राहिलं नाही. त्यामुळं माझं पण असं म्हणणं की आपल्याला जेवढं करावं तेवढं आपण करावं. आपल्याला करता येईल तोपर्यंत इथून न्यावं. हो, जोपर्यंत आपण करतोय ना, तोपर्यंत ते आपण राखून ठेवावी. आज ना उद्या लुना पोरं काय करते त्याचा विचार आपल्याला नाही. पण आज ठेवली म्हणून त्यांना बी काहीतरी होईल ना. म्हणजे आपण जरी वरती गेल्याच्या नंतर ना, देवाला वाटायला पाहिजे ह्यानी काहीतरी आपला केला ना, चांगलं केलं, कष्ट करून गेला, लेकराला ठेवून गेला, इकली नाही. म्हणजे कुणाला काय करायचं ते करू दे, पण आपण जेवढे आपल्या कंट्रोल मध्ये तेवढंच आपण करू शकतो. जेवढं काही शरीर कष्टासाठीचे कष्ट केल्याने होते रे, केलंच पाहिजे. केल्याने होते, केलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही नोकरी करा, काही करा, पण करा याला महत्व आहे. कारण शेवटी वरती गेले की कर्माची आपल्याच कर्म मोजलं नाही. आता सध्याला कसं आहे, कर्म जसं असेल तर त्याचं फळ मिळतं. बरोबर. कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आपण कष्ट करेल फल मिळते. खाऊन पिऊन तर सुखी आहे ना, नको चैन बिन, पण खाऊन तर सुखी आहे. सगळी मूल्यक्र नातरुंड. बरोबर. त्यामुळं माझं पण आता मला पण वाटतो की म्हणजे महाराष्ट्रात, भारतात अशी जागा जमीन शेतकऱ्यांची आहे ती टिकून राहावी वाडवडिलांनी. पण काय काय गोष्टी आपल्या हातात नाही ना. ज्याला राखायचे ते राखतात, ऑटोमॅटिक होते ते. ज्याला राखायचे ते राखतात. आता आपल्या हातात आहे. राखता येत असते तरी राखता येणार नाही. समजा इथं शेजारी बिल्डिंग उभी राहिली असते, इथं त्या प्रदूषणामुळे इथं पिकू शकत नाही. तो प्रॉब्लेम आहे. परत प्रॉब्लेम ते होतो, त्यांची वदाळ लागत याची, तिला प्लास्टिक कचरा झाली. शेजारी मग एकराचा पीस आहे, पण त्याला काय करता येत नाही. तो काय म्हणतो. मस्त वाटलं आज आपल्याला. चांगले गप्पा झाले. नाही हे बघा, हे असं ना काय आलं, असं आपल्या वाडवडिलांशी लोक कमी बोलतात ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाले सगळीकडे. चर्चा बंद झाली. नुसतं पैशाच्या मागं, नोकरीच्या मागं लागून ना अजिबात म्हणजे नाही नाते राहिलेत ना, कसला काय राहिलाय का काय नाही राहिलं अजिबात. नाही, मी लहानपणापासून कष्टच करतो अजून बी. त्यामुळे मला कमी नाही पडलं. खाऊन पिऊन सुखी. खाऊन पिऊन सुखी. पहिली लोक अशीच होती, खाऊन पिऊन सुखी होती. नाही गोडा, नाही बांगला बांधता आला, समाधान नाही. मस्त जीवन आहे तुमचा, मस्त जीवन आहे एकदम. आणि बंगला बांधायला शेतकऱ्याला येतच नाही बघ. कुठेतरी 4 गुंठे इकिन तेव्हा तो बंगला बांधतोय. शेतकऱ्याला बंगला नाही बांधता येत, पण शेतकऱ्यांना कर्माचा बांधला मस्त बांधतो शेतकरी. कर्माचा बंगला
कारण वरती गेलं ना तो बरोबर त्याला जेवढं जर खाली वाटत असेल ना की त्याला मिळत नसेल, पण चांगले कर्म करून वरती गेल्यावर ना देव 10 पट पुढची लाईन चांगली करतो. आपल्या वंशाळ तर चांगली सुधरती ना, हे मार्गदर्शन संस्कार चांगले असल्यामुळे. हो हो, तो एक आहे. संस्कार महत्वाचे. हो, हे संस्कृतीला मागच्या हात लागते, आज अजून कष्ट करतोय. हो, आपण काहीतरी केलं पाहिजे. हा ते आहे. मग असं त्याच्या संस्काराची रिंग चेन लय भारी भारी येते. हो, पुढचं संस्कार चांगली पाहिजे घरात, मग पुढची पिढी पण चांगली तयार होते. वळण लागत हा, की आपला आई बाप का मुलं कसं का आहे ना, तासभर का आहे ना मागे येते. हो बरोबर. चालेल.